जनसुरक्षा कायदा रद्द, जनसुरक्षा कायदा रद्द, जनसुरक्षा कायदा रद्द। एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते। महाराष्ट्रात भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाही विरोधी असल्याचा आरोप करत नांदगाव तालुक्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाने तर्फे तीव्र आवाज उठू लागलेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने तहसीलदारांना लेखी निवेदन देत हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या कायद्यामुळे सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल, निष्पाप जनतेवर अन्याय होईल, लोकशाही हक्कांची पायमल्ली होईल। नांदगाव तहसील कार्यालयात नायब तहसील देवेंद्र कोरे यांना निवेदन देताना जनतेच्या विरोधात असलेला हा कायदा तातडीने रद्द झाला पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल। सरकारने बहुमताच्या जोरावर लोकांवर अन्याय करणारा, लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेणारा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे आणि तो बहुमताने पास करून घेतलेला आहे। यामुळे कोणत्याही व्यक्तीला कधीही अटक करण्याची किंवा त्याच्यावर कार्यवाही करण्याची संधी प्रशासनाला मिळणार आहे आणि त्याच्या माध्यमातून भाजप जे केंद्रात राजकारण करते, कुठल्याही माणसाला उचलण्याचं ते महाराष्ट्रात करू पाहत आहे। तर या कायद्याची अंमलबजावणी न होता तो त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।